पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे साहेब, मी शांततेने आंदोलन करतोय, आपण गुन्हा दाखल करावा. तुम्ही लेखी दिले म्हटला, मी दाखवू तुम्हाला? तुम्ही लेखी दिले, मी दाखवू? साहेब तुम्ही मला MRDP नोटीस नंतर 2 वेळा लेखी दिलंय साहेब. 7 दिवस थांबा, 7 दिवस थांबा. किती वेळ थांबणार मी आणखीन? हा मला सांगा ना साहेब, तो जावई आहे का? तो घर चालवतोय का? मग MIDC त्याच्यावर चालली आहे का? शासन त्याच्यावर चाललंय का? मग त्याला पाठीशी का घालताय तुम्ही? आम्ही पाठीशी वगैरे काही घालत नाही कोणाला. साहेब मग नियमाप्रमाणे तुम्ही MRDP दिली आहे, कारवाई करा. आपलं ते फाईल ते बघितलं, हे बघ काय ह्याच्यावर आहे आपल्या. साहेब मागील 2.5 वर्षापासून मी पदम इन्व्हेस्टमेंट भूखंड क्रमांक C3B यांनी महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती आणि MIDCने जो प्लॉट अलॉट केला आहे त्याच भूखंडावर मंजूर नकाशाच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा बांधकाम यांनी केलेलं आहे. याची माहिती यांना मी 2018 पासून दिलेली आहे, परंतु अद्याप याच्यावर या लोकांनी कोणती कायदेशीर कारवाई केलेली नाही. शासनाचा एवढा मोठ्या प्रमाणात जो महसूल आहे तो बुडतोय, कारण तो खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम करून ती सगळं भूखंड तो वापरतोय, पण ते महसूल न देता हे बेकायदेशीररित्या तो हे सगळं करतोय आणि MIDC जे अधिकारी आहेत त्याला ते पाठीशी घालतायत, कोणत्याही प्रकारची कारवाई त्यावर करत नाही आहेत. तर आज मी या ठिकाणी पोतराजाच्या वेशेमध्ये हलगी वाजवणे, अधिकारी जागवण्यासाठी हलगी वाजवून यांना अधिकाऱ्यांना जागा करण्याचा प्रयत्न आजच्या या आंदोलनातून मी केलेला आहे. आज मला या आंदोलनादरम्यान माननीय उपअभियंता गोगटे साहेब यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की पुढील 7 दिवसात, आजच्या दिवसानंतर त्यांना एक नोटीस देऊन आम्ही FIR दाखल करू आणि FIR दाखल करून 15 दिवसात FIR दाखल केल्यानंतर आम्ही त्यावर निष्ठरणाची कारवाई करू, असं ठोस आश्वासन दिल्यामुळे मी आजचं आंदोलन स्थगित करत आहे.